नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. इन्फोसिसमध्ये ज्या ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला गेले होते का, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, तर हे मला कमेंट करून नक्की सांगा. फ्रेशरसाठी इंटरव्ह्यू झालेला आहे आणि जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे IT साठी जे जॉब सर्च करतायत, तर त्या कॅन्डिडेटसाठी पहा 17 तारखेला इंटरव्ह्यू असणार आहेत. जर तो व्हिडिओ कुणी पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही टायटल पाहिलंच असेल पहा, तर ह्यूज ओपनिंग्स आहेत पहा. याच्यामध्ये जसं ज्या पण कंपनीत आहेत तर त्या सगळ्या कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारची रिक्रुटमेंट असणार आहे पहा. जसं आयनायझर आहे किंवा EXL आहे. टोटल जे असणार आहेत 5 कंपन्या आहेत. त्या सगळ्या कंपन्यांविषयी आपण जॉब स्किल्स किंवा जे पण रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्याची शेअर करणार आहोत. आता आपण एक एक कंपनीविषयी माहिती देतोय. फर्स्ट जी कंपनी असणार आहे तर ही आयनायझर कंपनीसाठी रिक्रुटमेंट असणार आहे पहा. खूप मोठी रिक्रुटमेंट आहे. याच्यामध्ये फ्रेशर ते जे कॅन्डिडेटला 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. याच्यामध्ये पहा तुमचं जे कम्युनिकेशन स्किल्स आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की कम्युनिकेशन जे स्किल आहे ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये असायला हवं. वेल अँड गुड असं सांगितलंय. मस्ट बी फ्लुएंट इन इंग्लिश अँड हिंदी. ठीक आहे. आता याचे जे 24/7 एन्व्हायरमेंटमध्ये वर्किंग राहणार आहे पहा. आता याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट जर असताल तर तुम्हाला 6 मंथ एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे पहा. या कंपनीमध्ये पहा तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट तर असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात. जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला 6 महिने एक्सपिरियन्स असायला पाहिजे आणि ग्रॅज्युएट तुम्ही फ्रेशर ते ज्या कॅन्डिडेटला पहा 3 ते 4 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे फ्रेशर आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेट दोन्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. सॅलरी त्यांनी मेन्शन केलेली आहे पहा. सॅलरी पण चांगली 25K CTC राहणार आहे. 6 डेज वर्किंग राहणार आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय काय वर्किंग राहणार आहे तर पहा रिझॉल्व कस्टमर कंप्लेंट्स वाया कॉल, जसं तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन मिळतच आहे पहा. तर आयनायझरसाठी पहा तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी लक्षात आला असतील तर ही जी कंपनी आहे पहा तर ही डेल्ट करते व्हॉइसमध्ये. या कंपनीचं जे लोकेशन आहे पुणे आणि नोएडामध्ये पण ही कंपनी डेल्ट करते. तर व्हॉइसमध्ये हा रोल असणार आहे पहा. 100 पेक्षा जास्त रिक्रुटमेंट आहे. जे पण आपले फ्रेशर कॅन्डिडेट आहेत पहा, ग्रॅज्युएशन त्यांचं झालेलं आहे तर ते नक्की या कंपनीसाठी अप्लाय करू शकता. कारण सॅलरी पण त्यांनी चांगली दिलेली आहे. 6 डेज वर्किंग राहणार आहे आणि तुम्ही ऍटलिस्ट जसं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही ऍटलिस्ट 1 इयर जे पण फ्रेशर कॅन्डिडेट आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा सगळ्या कॅन्डिडेटने ऍटलिस्ट 1 इयर तरी व्हॉइसमध्ये जॉब करायला हवा. हा व्हॉइसमध्ये जॉब केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुमचं जे कम्युनिकेशन स्किल्स आहे हे ग्रोथ होतं. तुम्हाला जे तुमचं इन्फॉर्मेशन आहे, माहिती जी भेटते तुम्हाला, ही पण कंपनीविषयी माहिती, कस्टमर प्रोफाईल विषयी माहिती, एकंदरीत तुम्ही कॉर्पोरेट सेक्टर बद्दल तुम्हाला चांगली माहिती मिळते टेलिकॉम कम्युनिकेशन मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही खूप साऱ्या कंपन्या चेंज करू शकता. तर नेक्स्ट जी कंपनी आहे तर ती EXL मध्ये रिक्रुटमेंट असणार आहे पहा. तर EXL साठी पहा आपण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे पहा. तर त्याची पण व्हिडिओची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर तोही व्हिडिओ तुम्ही पहा, कारण त्याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आन्सर आणि कंपनीविषयी इन्फॉर्मेशन शेअर केलेलं आहे. आता रिक्रुटमेंट कशासाठी आहे पहा, ज्या कॅन्डिडेटला इन्शुरन्स मध्ये नॉलेज आहे अशा कॅन्डिडेटसाठी रिक्रुटमेंट असणार आहे. पुणे लोकेशन आहे पहा, पुणे मगरपट्टा या ठिकाणी. तुम्हाला इंटरव्ह्यूला कुठल्या डेटला यायचं आता सगळी इन्फॉर्मेशन आपण शेअर करतो. तर EXL साठी पहा ओनली ग्रॅज्युएट्स अलाउड त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे पहा कशामध्ये, तर दिस ओपनिंग इज फॉर पीपल विथ UK किंवा लंडन लॉयड्स मार्केटमध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे UK इन्शुरन्स मध्ये, त्यासाठी ही रिक्रुटमेंट असणार आहे पहा. जसं स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेच असेल पहा. तर ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे पहा आणि याच्यासाठी एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे ऍटलिस्ट 1 इयर पाहिजे पहा, मिनिमम 1 इयर. आणि याच्यासाठी 5 LPA त्यांनी पॅकेज सांगितलेलं आहे पहा. तर ज्यांना जे पण कॅन्डिडेटला पहा इन्शुरन्स किंवा रिइन्शुरन्स किंवा क्लेम्स प्रोसेसमध्ये एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात पहा. तर तुम्हाला EXL साठी जी इंटरव्ह्यूची डेट आहे पहा तर ही असणार आहे पहा 15 जुलै ते 19 जुलै. 15 जुलै ते 19 जुलै पर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. 12:30 PM to 2 PM पर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे. EXL सर्व्हिसेस मगरपट्टा पुणे महाराष्ट्र हे लोकेशन असणार आहे यासाठी. थर्ड जी कंपनी आहे पहा ही असणार आहे इन्फ्रा कनेक्ट एंटरप्राइजेस साठी. त्याच्यासाठी ओपन पोझिशन्स कशा कशासाठी आहेत किंवा काय त्यांनी सांगितलंय पहा. स्टार्ट युअर जर्नी टुवर्ड सक्सेस विथ अस, अप्लाय नाव एज वी आर हायरिंग एक्सेप्शनल टॅलेंट. ठीक आहे. आणि कोणासाठी पोझिशन्स आहेत पहा, तर L3 नेटवर्क इंजिनियर, L2 नेटवर्क इंजिनियर, L1 नेटवर्क इंजिनियर आणि प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. या कंपनीसाठी तुम्हाला जो स्क्रीनवर मेल ID दिसतोय पहा
जे पण पहा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे नेटवर्क इंजिनिअरिंग मध्ये पण लेवल त्यांनी दिलेले पहा 1, 2 आणि 3. जे पण आपले एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुमचा जो अपडेटेड रिझ्यूम आहे, तुम्हाला जो मेल आयडी स्क्रीनवर दिसत आहे याच्यावर तुम्हाला तुमचा रिझ्यूम फॉरवर्ड करायचा आहे. इन्फ्रा कनेक्ट एंटरप्राइजेससाठी पण त्यांनी मेन्शन केलेले अप्लाय ओनली इफ यू आर फ्रॉम महाराष्ट्र. आणि जर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर तुम्हाला रेडी टू रिअलोकेट इन महाराष्ट्र असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पहा, जर तुम्ही आउट ऑफ टाउन असाल, आउट ऑफ महाराष्ट्र असेल, कंपनीचं लोकेशन तुमचं चेंज आहे, हैदराबाद आहे किंवा गुजरातमध्ये तुम्ही आहेत, तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला इथं आपल्या इथं यावं लागेल. आता नेक्स्ट जी कंपनी आहे पहा, ही असणारे राजगंगा. तर याच्यामध्ये पहा काय काय इन्फॉर्मेशन दिली. पहा, फायनान्स मॅनेजर म्हणून तुमचं पोस्ट असणार आहे. याचं जे लोकेशन आहे पुणे आहे. पहा, क्वालिफिकेशन याच्यासाठी सीए किंवा अकाउंट रिलेटेड तुमच्याकडे डिग्री पाहिजे. तर याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय दिलेत पहा, जसं तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन मिळतच आहे. तर याच्यामध्ये अकाउंट रिलेटेड ज्यांना नॉलेज आहे, ठीक आहे ना, जे फायनान्शियल डेटा हँडल करायचं, त्याच्यामध्ये अॅक्युरन्सी असली पाहिजे. जे आपण ऍक्टिव्हिटीज त्यांनी दिलेल्या आहेत, मेंटेनिंग फायनान्शियल रेकॉर्ड किंवा फायनान्शियल जे स्टेटमेंट आहेत, ठीक आहे ना, ट्रान्झॅक्शन आहेत. तर यासाठी कंपनीमध्ये वर्किंग राहणार आहे. पहा, या पोझिशन मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, जसं पहा बजेट आहे किंवा ट्रान्झॅक्शन आहे, स्टेटमेंट आहे, फायनान्शियल जे पण फायनान्सच्या रिलेटेड कंपनीमध्ये ओव्हरऑल वर्किंग चालणार आहे, तर हे तुम्हाला हँडल करायचं. त्यासाठी त्यांनी सांगितलं पहा सीए झालेलं पाहिजे किंवा ज्या पण कॅन्डिडेटचं पहा एमबीए झालेलं आहे, अकाउंट रिलेटेड तुमच्याकडे डिग्री आहे, आणि ज्या कॅन्डिडेटला अकाउंटिंग मध्ये मिनिमम 5 इयर्स एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट जो स्क्रीनवर तुम्हाला मेल आयडी दिसत आहे त्याच्यावर तुमचा रिझ्यूम तुम्ही फॉरवर्ड करू शकता. तर या व्हिडिओमध्ये ही शेवटची पोस्ट आहे पहा. तर लोढा ग्रुपसाठी रिक्रुटमेंट असणार आहे बाणेर, हिंजवडी, खराडी आणि NIBM या लोकेशनसाठी. तर जसं स्क्रीनवर पहा इन्फॉर्मेशन आलेली, याच्यामध्ये मॅनेजर किंवा सिव्हिल इंजिनियर किंवा सुपरवायझर जे आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल पहा सुपरवायझर इंजिनियर याच्यासाठी रोल असणार आहेत. लोकेशन 4 आहेत पहा. या ठिकाणी जर तुम्ही इंटरेस्टेड असता, जो तुम्हाला स्क्रीनवर मेल आयडी दिसत आहे पहा, ऑफिशियल मेल आयडी आहे प्रियांक यांचा, priyank.mishra@lodagroup.com. तर याच्यावर तुम्हाला तुमचा जो अपडेटेड रिझ्यूम आहे तर त्यावर तुम्ही तुमचा रिझ्यूम पाठवू शकता, ठीक आहे ना. तर लोढा ग्रुप पण एक पुण्यामधला पहा नावाजलेला असा ग्रुप आहे पहा. तर याच्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये ही कंपनी डेल्ट करते. तर जे पण आपले सिव्हिल इंजिनियर आहे किंवा सुपरवायझर म्हणून काम करू इच्छिता ते सगळे कॅन्डिडेट या ठिकाणी जो तुम्हाला मेल आयडी आहे तर त्यावर तुम्ही तुमचा रिझ्यूम पाठवू शकता. आयनायझरच्या कंपनीसाठी पहा तुम्हाला 21 जुलै पर्यंत इंटरव्ह्यूला यायचं आहे. म्हणजे 12 जुलै ते 21 जुलै पर्यंत इंटरव्ह्यूची डेट असणार आहे. रिक्रुटमेंट पण जास्त आहे पहा, तर तुमचं सिलेक्शन पण इझिली होऊ शकतं. पुणे विमाननगर लोकेशन आहे. आणि EXL कंपनीसाठी पहा 15 जुलै ते 19 जुलै या वेळेत तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा. 12:30 ते 2 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू चालणार आहे. आणि बाकीच्या ज्या पण कंपन्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो अपडेटेड रिझ्यूम आहे हा फॉरवर्ड करायचा आहे. ज्या मित्रांनी अजून पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तेही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.